नमस्कार बहिणींनो, भरपूर बहिणींचा हा प्रश्न आहे की हा जून हप्त्याचं वितरण कधी होणार आहे, याचा GR कधी येणार आहे आणि 10 तारखेपर्यंत 10 जुलैपर्यंत याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तर 10 तारखेच्या नंतर वितरण होणार की 10 तारखेच्या आधी वितरण होणार. व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, पण व्हिडिओमध्ये आपण ज्या पण गोष्टी चर्चा करणार आहोत ते सगळ्या महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. तसं तर वेळ न वाया घालता डायरेक्ट आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक महत्त्वाची गोष्ट मी तुमची व्हिडिओच्या सुरुवातीलाच क्लिअर करून देतो. तुम्हाला माहित असेल तर KYC पडताळणी सुरू आहे. आपले महिला मंत्री म्हणजे आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलं आहे की KYC पडताळणी जोरात सुरू आहे. तर बहिणींनो, असं नाहीये की सगळे ज्या बहिणींना मेचा हप्ता भेटला आहे त्या बहिणींना हा जूनचा हप्ता भेटणारच, असं नाहीये. कळतंय? कारण ज्या बहिणीला मेचा हप्ता भेटला आहे आणि एखाद्या वेळेस ती अपात्र असेल आणि तिची KYC पडताळणी झाली असेल तर ती अपात्र ठरणार आहे आणि मग तिला हा मेचा हप्ता भले भेटला असेल पण तिला जूनचा हप्ता भेटणार नाही. कळतंय बहिणीनो? तर असं नाहीये की ज्या बहिणीला मेचा हप्ता भेटला आहे त्या बहिणीला हा जूनचा हप्ता भेटणारच. कळतंय? असं मी का सांगतोय, कारण बहिणीनो KYC पडताळणी सुरू आहे आणि त्या KYC पडताळणीत भरपूर बहिणी अपात्र ठरत आहेत. याचा अर्थ असा बहिणीनो, जेव्हा मेचा हप्त्याचं वितरण झालं होतं तेव्हा बहिणींचा आकडा जो होता तो तेवढा आकडा आता या जून हप्त्याच्या वितरणाच्या टायमिंगला नसेल, तो आकडा कमी होणार आहे. ठीक आहे. तसेच आता हा जूनचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहे, तर बहिणीनो 10 तारखेपर्यंत तर पावसाळी अधिवेशन सुरू आहे. कळतंय बहिणीनो? तर 10 तारखेच्या नंतर म्हणजेच 10 ते 15 तारखेच्या दरम्यान GR येण्याची शक्यता आहे किंवा 10 ते 20 तारखेच्या दरम्यान GR येऊन तुमच्या खात्यात हा जूनचा हप्ता जमा पण होऊ शकतो. तर बहिणीनो 20 तारीख लास्ट आहे. 20 तारखेच्या आधी जून हप्त्याचा GR येऊन तुमच्या खात्यात याचं वितरण पण होईल. कळतंय बहिणीनो? भरपूर बहिणींचा प्रश्न होता की जून हप्त्याचं वितरण कधी होणार आहे, तर त्यांच्यासाठीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर भरपूर बहिणी आहेत त्यांना या गोष्टीची जाणून नाही, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. तसेच तुमचा अजून एक प्रश्न असा आहे की KYC पोर्टल सुरू होणार का? तर बहिणीनो, आपण फक्त सरकारकडे विनंती करू शकतो की तुम्ही KYC पोर्टल सुरू करा. पण बहिणीनो, KYC पोर्टल सुरू करण्याची शक्यता अशी शून्याच्या बरोबर आहे. कारण आता मागच थोड्या दिवसाआधी KYC झाली, KYC अपडेटही झाली. एप्रिल महिना लास्ट होता काहीतरी. कळतंय बहिणीनो? तर लगेच KYC परत चालू करणं तर बहिणीनो असं शक्य नाहीये. कळतंय? ज्या बहिणींचा प्रश्न आहे की KYC पोर्टल सुरू होईल का, KYC ची विंडो सुरू होईल का, तर बहिणीनो त्यांना स्पष्ट मी सांगत आहे की याची शक्यता खूप कमी आहे. तर बहिणीनो, आपण इथंच थांबूया. अजून तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.